आणि आता पाहणार आहोत राज्यातील पाऊस पाण्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। कर्नाटकमधील आलमट्टी धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवला। आलमट्टी धरणामधून 1,25,000 क्युसेकनं विसर्ग सुरू। विसर्ग वाढवल्यानं कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला दिलासा। कोल्हापूरमध्ये 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ। इचलकरंजीमध्ये पंचगंगा नदीची पाणी पातळी 60 फुटांवर तर जिल्ह्यातील 50 बंधारे पाण्याखाली। भंडारा जिल्ह्यामध्ये पूरजन्य परिस्थिती। प्रशासनाचं नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। मात्र वाढत्या पाणी पातळीमध्ये तरुणांची हुल्लडबाजी करत असल्याचे व्हिडिओ समोर। गोंदियाच्या सडक अर्जुनीतील शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली। धान आणि तुरीच्या पिकाचं मोठं नुकसान। शेतकऱ्यांची ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी। चंद्रपूरच्या चिचपल्ली गावामध्ये तलाव फुटून पाणी घरात। अंदाजे 100 ते 150 घरांमधील धान्य आणि साहित्याचं नुकसान। 40 बकऱ्या देखील दगावल्या। चंद्रपूरच्या पिंपळखुटामध्ये पुरामध्ये अडकलेल्या 25 जणांचं रेस्क्यू करण्यात यश। अंधारी नदीच्या पुरामुळे चंद्रपूर मूल मार्गावरील वाहतूक ठप्प। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू। हिराई धरणाचे 7 दरवाजे 1 मीटरनं उघडले। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। यवतमाळ जिल्ह्यामध्ये 3 दिवसांपासून पावसाची संततधार। पावसामुळे 1200 हेक्टरवरील शेतीचं नुकसान। कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना फटका। मुसळधार पावसामुळे गडचिरोलीतील 5 राष्ट्रीय महामार्गांसह 30 महामार्ग बंद। जिल्ह्यातील अनेक गावांचाही संपर्क तुटला।